त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा वन परिक्षेत्र व हर्सुल वन परिक्षेत्रातील आज सकाळी 11 वाजेपासून अचानक आग लागली। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील वाघेरा वन परिक्षेत्र व हर्सुल वन परिक्षेत्रातील जंगलात अचानक आग लागल्यामुळे त्या आगीत मोठ्या प्रमाणात सजीव सृष्टीचा राख झाली। त्याचबरोबर हर्सुल परिसरातील काही शेतकऱ्यांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय आणि वन विभाग परिसराअंतर्गत काही शेतकऱ्यांचं शेतावरील झाडं सुद्धा जळून खाक झाले, त्यांचं पण मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। तसेच काही शेतकऱ्यांचं गव्हाचं पीक जळून खाक झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिली आहे। मागील 10 दिवसापूर्वी सुद्धा वाघेरा वन परिक्षेत्रात रात्रीच्या सुमारास आग लागली होती, तेव्हा सुद्धा बराचसा भाग जळून खाक झाला होता। या संदर्भात वन विभागाचे अधिकारी देवकर साहेब यांच्याशी फोनद्वारे बोलणं झालं असता त्यांनी सांगितलं की आमचे कर्मचारी घटनास्थळी आग विझवण्याचा प्रयत्न करत आहेत। या संदर्भात आम्ही स्वतः वाघेरे घाट परिसरात जाऊन पाहणी केली। त्यावेळेस वन विभागाचे कर्मचारी वॉचमॅन आग विझवण्याचा शर्तीने प्रयत्न करत होते। भर दुपारच्या उन्हात आग विझवण्याचा प्रयत्न चालूच होता। नक्की आग कशी लागली याचा शोध घेणं, त्याचबरोबर संपूर्ण सजीवसृष्टी नष्ट झाल्यानंतरच वन विभाग व त्यांचे कर्मचारी सावरण्याचा प्रयत्न करत असतात, पण त्या अगोदर आग लागू नये यासाठी ठोस पावलं उचलली जात नसल्याचं चित्र आहे। 10 दिवसानंतर पुन्हा त्याच परिसरात आग लागते, मग वन विभागाचे कर्मचारी करतात तरी काय असा प्रश्न निर्माण होतोय। वन विभाग फक्त कागदी घोडेच नाचवण्यात व्यस्त असतात का? या वन विभागाच्या निष्काळजीपणामुळे मानवी वस्तीत जंगलातील हिंसक प्राणी मोठ्या प्रमाणात वावरतात। त्यामुळे स्थानिक नागरिकांना हिंसक प्राण्यांमुळे आपली गाय, बैल, बकऱ्या, कुत्रे यांची शिकार जंगलातील वाघ, बिबटे करत असतात। यामागे सुद्धा त्र्यंबकेश्वर तालुक्यात लहान मुलांना सुद्धा या बिबट्याने लहान मुलांवर सुद्धा अटक करून घरासमोरून लहान मुलं उचलून नेलेत। योग्य वेळी नियोजन करणं म्हणजे महत्त्वाचं असतात, तरी सुद्धा अशा गोष्टींकडे दुर्लक्ष केलं जात असल्याचं वन विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी श्री रामदास जाधव, त्र्यंबकेश्वर।